चला नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर आता सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात करते। तर माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे। तर आपण आता पहिल्यांदा चहा ठेवून घेऊ। आता मी रात्रीची भांडे राहिलेली आहेत ते लावून देते। सकाळी रात्रीचे भांडे घासून ठेवले होते, लावून घेऊ। आता किचन गॅस उठा साफ करून घेऊ आपण आता व्यवस्थित। स्वच्छ पुसून घ्यायचा। आपण आता इकडे चहा ठेवून देऊ। चहामध्ये साखर ते टाकून दिली होती। आता स्वयंपाकाची तयारी करू। ते असे शिरा काढून घ्यायचे चांगले, नाही तर ते गळ्यात असं खासतं ना, पद्धतीने शिरा काढून घेतल्या। मध्ये मी कट केला होता, फोन येऊन गेला म्हणून परत कंटिन्यू केला। शे काढून साईडला ठेवून देते। सगळे असे काढून घेऊ आपण टाकून। असे काढून घ्यायचे। पहिले चहा पिऊन घेतो। चहा झाला आपला फोन। हा बघा, या तुम्ही पण चहा घ्यायला। चहा घालून घेऊ। आता आम्हाला ब्लॉग मध्ये आणि आई नुसती टाइमपास करते। तरी हे बघा, तर मामाचा कॉल आलेला आहे इथे आणि माझी मम्मी टाइमपास करते। का केना पाणी दिसते तू काय बी दिसत पोती ना पाण्यात त्या केना पाणी येतं नाही। अरे काय ना वामा केला आलं का? हा जेवायला शिजाडा नाही। अरे केना पाणी भेटत नाही, ते यानं पाणी भेटत। पूजाच होता काय म्हणतात ते, बघितले ना कशी कॉन्व्हर्सेशन चालते यांची। काय एकदा जर फोन आला ना तो खूप टाइम यांचा चालतो। आता येले ना मग फोड व्हायला फोड। ती काय ती रे बघून गिरण काय सोनी काय माझ्या आजीचा पण कॉल आलेला आहे, ताईन त्यांचा। काय स्वयंपाक करावा? हा माझा भाऊ काही कामधंदे नाहीत त्याला। खिचडी आता अजून बरोबर गेली तर खिचडी म्हणून ते पण बने। तर हा संवाद भरपूर वेळ चालणार आहे असाच। तर आज वाटत नाही मला ब्लॉग किंवा शॉर्ट म्हणे आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, पण माझी मम्मी तर चालू आहे टाइमपास। मामा त्यांचा कॉल चालू आहे। आपण आडूवडी करणार आहोत। तर आता असं पानाने लावून घेऊ आपण बेसन पीठ अशा पद्धतीने। पण त्याच्यावर एक पान ठेवते, आपण परत लावून घेते असं बेसन पीठ। 3 पानांचं करते मी। अशा पद्धतीने त्याला इकडून तिकडून फोल्ड करून घेते। गोल बनवून घेते। जास्त पीठ पण नाही लावायचं, जास्त मध्ये बेसन पिठाचा वापर। झालेत आपले बनवून। वापरला ठेवलेला आहे, आता झाकून ठेवू 10-15 मिनटं। असा मसाला परतून घेऊ आपण छान। असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। त्याच्यात एक मसाला आहे काढलेला आपण, तिखट मसाला, धना पावडर हे सगळं टाकून घेऊ, जिरं परत असं छान परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तसं त्याच्यात ते मिक्सरमध्ये पाणी टाकून द्यायचं भांड्यात, आणि त्याचं शिजू द्यायचं थोडा मसाला ग्रेव्ही। आता छान अशी परतली गेलेली आहे, तेव्हा तसं तेल सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार। चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि आपल्याला पाहिजे तेवढं असं पातळ नाही करायची, थोडीशी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून द्यायचं। असं पातळ पण नाही जास्त हे पण असं ठीक बनवायची आपल्याला अशी। आता एक कसुरी मेथी सोडून टाकून त्याचा वास छान येतो।
भाजी बनवायची आपल्याला. त्याच्यात आडवडी सोडायची आपल्याला. आता भाजी झालेली आहे, त्यात कोथिंबीर टाकून किती छान तरी आलेली. बेसन पीठ आपण काढून घेतलं, याच्यात डबोकोडी सोडून देऊ आपण. या डबोकोडीची भाजी बनवली मी आज. तुमच्या खांद्याकडे डबोकोड्या पाटवड्या. इकडं भाजी पण रेडी झालेली, किती छान तरी आलेली. आता आपण गॅस बंद करून झाकून ठेवू. अशी आपण आता आडूवडी कट करून घेतली. तर आता आपण फ्राय करून घेऊ त्याला तेलात. मस्त गोल्डन कलरवर मंद आचेवर फ्राय करायची. तेव्हा किती छान कलर आलेले आहे. तर आपण आता झालेली आहे तर ती काढून घेऊ अशा पद्धतीने काढून घेतली. तर अशा प्रकारे आपली आडूवडी रेडी झालेली आहे. तर आडूवडीची पूर्ण रेसिपी बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर त्याच्यात जाऊन बघा आणि कमेंट करा कशी झालेली आहे रेसिपी. तर आपण इकडे भाकरी करून घेऊ आता. तर मसाल्याची भाजी झालेली आहे आपली, आडूवडी झालेली आहे, तर त्याच्यात भाकरी छान लागतात. तर भाकरी बनवून घेते मी. अशी छान भाकरी करून घेते. आई झाली का आडूवडी? हो झालेली. घेऊ का? घे ना. कशी लागली तर सांग मला. खाऊ दे. कशी लागली ग? एकदम मस्त झाली. आवडली का तुला? खूपच. तर आडूवडी खूप छान झालेली आहे. तुम्हाला आडूवडीची रेसिपी बघायची असेल तर सीमा चॅनलवर रेसिपी टाकलेली आहे, तर नक्कीच रेसिपी बघून कमेंट करा कशी झाली रेसिपी. आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा. आता आपल्या आडूवडी पण झाली. भाकरी करून घेते मस्त. आता इकडे तवा गरम झालेला आहे. अशी गोल मस्त भाकर बनवून घेतली छान. आपण भाकर टाकून दिली तव्यावर छान अशी शिजलेली एका साईडने. ज्वारी आणि बाजरी आम्ही मिक्स करून दळून आणतो ती, त्याचीच भाकरी बनवतो. छान शिजलेली. अशा थोड्या मोठ्या मोठ्याच करते मी भाकरी, असं छोट्या नाही करत. किती फुगली माझी भाकर. अशा पद्धतीने भाकर आपल्या रेडी झालेली. तर आज आहे शनिवार. तर आमचं सुट्टी असते ना शनिवारी त्या मिस्टरांना, तर म्हणून आज आमचं उशिरा काम आवडतंय. तर रेसिपी बनवली ना तर त्याचे खूप भांडे साचलेले होते. तर आमची दिदी तिकडे भांडे साफ करते, मी इकडे भाकरी करते. भांडे घासून राहिले आमची दिदी, मदत करावं लागते घरी राहिले का. आपल्या आता भाकरी बनवून रेडी झालेल्या आहेत. हे बघा किती छान भाकर झाली अशा पद्धतीने. तर भाकरी झाले, भाजी पण झाली. आता आपण गॅस स्वच्छ करून घेते. सगळं स्वच्छ करून आता देऊ नको आपण. या तुम्ही पण जेवा. आता व्हिडिओला इथं एंड करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया असंच नवीन व्हिडिओसोबत.